नागपुर के जरीपटका पुलिस थाना हद में सड़क दुर्घटना का एक दर्दनाक हादसा सामने आया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार जरीपटका थाना हद में शाहिन अंजुम और रेशमा शेख दोनों युवतियां मार्केट में आई थी। तभी अपने दोपहिया वाहन से अली ग्रेनाइट एंड टाइल्स शॉप के सामने से घर जाते समय टाटा कंपनी का 18 चक्का ट्रक ने उन्हें जोरदार टक्कर मार दी। टक्कर इतनी भीषण थी कि जिसमें रेशमा शेख नीचे गिर गई। तभी उनके शरीर से चक्का जाने से रेशमा शेख की मौके पर ही मृत्यु हो गई। पुलिस ने तकनीकी माध्यम से जांच कर आरोपी ट्रक चालक को गिरफ्तार कर लिया है। आगे की जांच जरीपटका पुलिस कर रही है। पोलीस स्टेशन जरीपटका या ठिकाणी अपराध क्रमांक 905/2025 कलम 281 106 125 सह BNS सह कलम 184 134 177 मोटर वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद आहे। त्यामधील जे मृतक आणि त्यांची मैत्रिणी आहे, मृतक रेशमा मकसूद शेख सोबत त्यांची मैत्रिणी शाहीन अंजुम, दोन्ही हे जरीपटका मार्केटला आले होते। त्या मार्केटवरून जेव्हा ते त्यांच्या घराकडे परत जात असताना अनिल ग्रेनाइट अँड टाइल्स शॉप आहे आपला रिंग रोड वरती साईबाबा चौक या ठिकाणी 18 चक्का ट्रक आहे, त्यांनी त्याला धडक दिल्याने ते त्यांची गाडी खाली पडल्याने त्यांचे जे मृतक आहे त्यांच्या अंगावरून चाक गेला आणि त्या जागेवर मृत पावले होते। त्यावरून मग तो जो 18 चक्का ट्रक होता ते अगोदर अनोळखी त्याच्यात नंबर निष्पन्न झाला नव्हता। आपण वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली आणि त्या स्थानिक लोकांची मदत तसेच लोकल जे कॅमेरे आहेत त्यांच्या मदतीने मग त्या ट्रकला आपण निष्पन्न केला। त्या ट्रकचा क्रमांक आपण निष्पन्न, जो आरोपी आहे तो निष्पन्न केला आणि त्याला ताब्यात घेऊन मग आपण पुढची जे आहे कायदेशीर कारवाई आता करत आहोत। त्यामध्ये आपण फॉरेन्सिक टीमची मदत घेतलेली आहे। ते ट्रक ताब्यात घेऊन त्या ट्रकचा नंबर आहे MH40Y9211 आणि त्यामधला जो आरोपी आहे बलवंत सिंग सरवंत सिंग हुंदल त्याला आपण ताब्यात घेऊन पुढची कारवाई केलेली आहे। आणि यामध्ये आता आपण प्रकरण निष्पन्न करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आता तपास सुरू आहे।